नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीचा चटका। त्यासाठी बघा हिरव्या कलरचा कोबी घेतलेला आहे आणि तो चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। कोबी बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेला आहे। हे तुम्हाला मी थोड्या प्रमाणात दाखवते, जास्त प्रमाणात जरी केलं तरी पण चालू शकते। ह्यांना काय करायचं माहिती आहे का, कोबीचं जरा असं पाणी पिळून काढायचं, कारण की त्याचा उग्रवास असतो ना तो निघून जातो। पाणी बघा मी पिळून घेतलेलं आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी चण्याची डाळ मी 3 तास भिजत घातली होती। स्वच्छ धुवून भिजत घालायची आणि भिजल्यानंतर सुद्धा पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं, पूर्ण कोरडी करून घ्यायची। त्यात टाकायचं आपल्या तिखटाप्रमाणे मिरच्या। हे आपल्याला मिक्सरला आबडधोबड करून घ्यायचं आहे। मिक्सरला बघा मी आबडधोबड करून घेतलेलं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही। आणि हा जे चटका आपण बनवतोय ना, हा ना थोडासा तिखट असावा, म्हणजे चवीला छान लागतो। तर हे काय करूया आपण, ह्याच्यामध्ये काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने दरदर करून घ्यायचं। काढून घेतले बघा सगळं। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम बारक्या खिसणीने खिसलं तरी चालतंय, पण चॉपरनं पण असं बारीक एकदम होतं। त्यात एखादं असं मोठं पण राहतं। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा साखर, ह्या चमच्याच्या मापाने घेतलेले आहे। थोडीशी टाकायची कोथिंबीर, अर्ध फुलपत्रापेक्षा जास्त असं दही घेतलेलं आहे बघा। फ्रेश दही घ्यायचं, जास्त आंबट नसावं। मिक्स करून घेऊया। दही टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। एवढ्या प्रमाणातच दही टाकायचं आणि दही कधी पण फ्रेश असावं। आता आपण फोडणी करून घेऊया। तर त्यासाठी बघा 1 पळी तेल मी गरम करत ठेवलं, तर थोडंसं तेल आपल्याला जास्तच टाकायचं ह्याच्यामध्ये। बारीक एकदम मोहरी घेतलेला 1 चमचा, जिरं 1 चमचा, 2 मिरच्या, कढीपत्ता, थोडासा हिंग आणि थोडीशी वरण टाकणार आहे कोथिंबीर। आणि ही आपली फोडणी जी ती बसलेली आहे ना मस्त, ती टाकून घ्यायची। तुम्हाला हवा असलं तर ह्यात थोडीशी हळद पण तुम्ही टाकू शकता फोडणीमध्ये। बघा प्रमाणातच तेल टाकलेलं आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, पण असं फोडणी चांगली बसली पाहिजे। मस्त असं बघा कोबीचा चटका बनवलेला आहे। आणि हा कसा माहिती आहे का, तुम्हाला सांगते तिखटच असावा। आणि 1 फोडणीमध्ये मिरची टाकायची, ती मी टाकलेली आहे। अशा पद्धतीत बघा हा चटका बनवलेला आहे, एकदम चवदार असा होतो। करून बघा एकदा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।